नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. वाचा सविस्तर. बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे तुमचा, तो नेमका कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नेमका तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल. बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या कार्यकाळात विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी लाडकी बहीण, नमो शेतकरी अशा अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्यात. बघा शेतकरी बांधवांनो, आपले राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री जे सध्याचे आता उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच ते ज्या वेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विविध योजनांची मुहूर्तमेढ रोवली. म्हणजेच विविध योजना त्यांनी सुरू केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांची लाडकी बहीण योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, अशा अनेक कौतुकास्पद योजना आपले राज्याचे आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेले आहेत. त्यांच्या 2.5 वर्षाचा काळ हा विशेष खास ठरलाय. महत्वाची बाब म्हणजे त्यांनी सुरू केलेल्या योजना वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच पद्धतीने पुढे सुरू ठेवल्या आहेत. दरम्यान मागील सरकारच्या काळात सुरू झालेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबत एक महत्वाचे अपडेट आता समोर येत आहे. तर काय आहे ही अपडेट आपण पुढे बघणारच आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना अशा योजना सुरू केल्या होत्या आणि ह्या योजनाच आताचे वर्तमान मुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुढे सुरू ठेवण्याचं, ह्या योजना पुढे सुरू ठेवण्याचं काम आता केलेलं आहे आणि ह्या योजना सध्या आपल्या सुरू आहेत. आणि ही नमो शेतकरी योजनेविषयी पुढे काय अपडेट आहे चला जाणून घेऊयात. बघा, केंद्राच्या योजनेला राज्याची जोड. नमो शेतकरी ही योजना केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपली नमो शेतकरी योजना जी आहे, ही नमो शेतकरी योजना केंद्र सरकारची जी पीएम किसान योजना आहे याच्या धर्तीवर ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेसाठी पीएम किसान योजनेचे लाभार्थी पात्र ठरतात. म्हणजेच जे शेतकरी हे पीएम किसान योजनेचा लाभ घेतात अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळत आहे. त्यानंतर बघा, केंद्र सरकार पीएम किसानच्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत करते आणि राज्य सरकार नमो शेतकरीच्या माध्यमातून 6,000 रुपयांची मदत करते. बघा शेतकरी बांधवांनो, आपली केंद्र सरकार जे आहे ते पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत करतं आणि राज्य सरकार जे आहे आपलं महाराष्ट्र शासन जे आहे, हे महाराष्ट्र शासन नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपयांची मदत करते. म्हणजे पीएम किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण मिळून 12,000 रुपये हे आता आपल्या शेतकऱ्यांना मिळत आहेत. म्हणजेच राज्यातील पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्राचे 6 आणि राज्याचे 6, मी आता सांगितलं तुम्हाला, असे एकूण 12,000 रुपये हे मिळत आहेत आपल्या शेतकरी बांधवांना. दरम्यान नोव्हेंबर महिन्यात पीएम किसानचा 21वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालाय. बघा शेतकरी बांधवांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा जो 21वा हप्ता आहे तो देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आणि 22वा हप्ता कधी मिळेल यासाठी मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हा उद्या किंवा परवा दिवशी देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढे बघा, मी तुम्हाला सांगतो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा हप्ता हा तुम्हाला कधी मिळेल. बघा, पीएम किसानच्या लाभार्थ्यांना लवकरच पैसे मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, आता या योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच 22वा हप्ता मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पीएम किसानच्या लाभार्थ्यांना 2,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. पण गेल्या 2-2.5 महिन्यांपासून नमो शेतकरीचा हप्ता हा प्रलंबित आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा नोव्हेंबर मध्ये तर मिळालेलाच आहे शेतकरी बांधवांना, परंतु आपली नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो अद्यापपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. आणि आपले शेतकरी बांधव या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहताना आपल्याला दिसत आहे. अशामध्येच एक नवीन अपडेट आता आपल्याला समोर येताना दिसत आहे. नेमकी ही अपडेट काय आहे आपण पुढे बघणारच आहोत. आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कधी मिळेल याची माहिती, तारीख मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा, नमो शेतकऱ्यांना 7 हप्ते मिळाले आहेत आणि त्यांना 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आता आपल्या शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे. खरे तर नमोचा हप्ता नोव्हेंबर मध्येच मिळणे अपेक्षित होते, पण काही कारणास्तव हप्ता पुढे ढकलला गेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता हा नोव्हेंबर मध्ये मिळाला होता. तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा सुद्धा
नोव्हेंबरमध्येच मिळणं हे अपेक्षित होतं, पण काही कारणास्तव हा हप्ता जो आहे मित्रांनो तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानंतर बघा हा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल, नमोचा पुढील हप्ता या मुहूर्तावर जमा होईल. मग शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट ही असणार आहे की नमोचा पुढील हप्ता नेमका कोणत्या मुहूर्तावर जमा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. बघा, दरम्यान पुढील महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी फडणवीस सरकार लवकरच नमोचा 8वा हप्ता वितरित करण्याची घोषणा करण्यात असल्याचा दावा होतोय. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यांचं प्रत्यक्ष मतदान हे 5 तारखेला 5 फेब्रुवारीला होणार आहे. याच्याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेतकरी बांधव जो आहे आपला, या शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी आपलं फडणवीस सरकार जे आहे ते लवकरच म्हणजे 5 तारखेच्या अगोदर 5 फेब्रुवारीच्या अगोदरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करणार आहे. मित्रांनो, हे तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट असणार आहे की तुमचा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा 5 फेब्रुवारीच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार नमोचा हप्ता जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या आधी म्हणजेच 5 फेब्रुवारीच्या आधीच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. बघा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो आहे तो तुमची जिल्हा परिषदेची जी निवडणूक लागलेली आहे त्याचं जे मतदान होणार आहे 5 फेब्रुवारीला, या 5 फेब्रुवारीच्या अगोदरच राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा मिळू शकतो. मित्रांनो, त्यानंतर बघा, नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये झेडपीच्या मतदानाआधी शेतकऱ्यांना दिले जातील, पण अद्याप फडणवीस सरकारकडून किंवा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बघा शेतकरी बांधवांनो, 5 फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला हा 8वा हप्ता मिळू शकतो, हे एक शक्यता वर्तवलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार तुम्हाला 5 फेब्रुवारीच्या अगोदर हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा मिळू शकतो, ही फक्त शक्यता आहे. परंतु अद्याप नमोच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये झेडपीच्या मतदानाआधी तुम्हाला मिळतीलच असं जे ऑफिशियली फडणवीस सरकारकडून म्हणा किंवा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून म्हणा कोणतीच अधिकृत माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत दिलेली नाही त्यांनी. जर ही माहिती सरकारकडून आली त्यानंतर लगेचच मी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सांगल की कोणत्या तारखेला तुमचा हा नमोचा हप्ता जमा होईल. परंतु मित्रांनो, 5 फेब्रुवारीच्या अगोदर हा हप्ता जमा होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, कारण राज्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या 5 फेब्रुवारीला होणार आहेत. याच्याच पार्श्वभूमीवर सरकार हा 8वा हप्ता 5 फेब्रुवारीच्या अगोदर जमा करण्याची शक्यता ही आता वर्तवली जात आहे. मित्रांनो, त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.